मी माधुरी कुंदन लोंढे लोहगाव मधून बोलतेय. जरा त्रास होता, असं बसता सुद्धा येत नव्हतं. परंतु आता विदाउट सपोर्टच मी बसू शकते. दुसरा एक अनुभव सांगू शकते. मी विश बॉक्स मुळे माझ्या मुलीला जॉबचं सुद्धा जॉब लागलेला आहे. आणि अजून तुम्हाला सांगितलं तर माझ्या मिस्टरांना पॅरालिसिसचं हे होतं, त्यांना हिलिंग दिलं, त्यांचं सुद्धा नॉर्मल झालेलं आहे हिलिंगमुळे. आणि आमच्या समोरचं एक बिल्डिंगच्या खाली कुत्रं होतं. अं, तर त्याला सुद्धा फीटचा त्रास होता. इतकं म्हणजे माशासारखा तडफडत होता. मी वरूनच त्याला हिलिंग दिलं. पण खूप डॉक्टरकडे जाईपर्यंत त्याला खूप फरक पडला त्याला. खाली वहिनी आहेत, त्यांना सुद्धा पाठीचं एकदम खूप जम लागत होता. अक्षरशः डॉक्टरकडे जायची वेळ आली. अचानक मी त्यांच्या घरी गेले, तर म्हणजे त्यांना बोलता सुद्धा येत नव्हतं, इतका त्यांना त्रास होत होता. आणि आम्हाला बाजारात जायचं होतं. त्या म्हटल्या, वहिनी मी नाही येऊ शकत, मला असा असा त्रास होतोय. म्हटलं ठीक आहे. मी त्यांना हिलिंग दिलं, जरा थोडं हे केलं, हाताने मालिश केली त्यांना. आणि आम्ही बाजारात गेलो. त्या आमच्या मागे बाजारामध्ये. म्हटलं का हो वहिनी? तर त्या म्हणतात, अहो वहिनी तुम्ही काय सांगू, तुम्ही इतकं हे केलं की मला इतकं छान वाटलं, मला राहावे ना मी तुमच्या बरोबर. तुमच्या मागून आले तुम्हाला आनंदाने सांगायला. तर ते एक झालं. परत आमच्या समोरच्या भाभी आहेत, त्यांची सुद्धा आता 8 दिवसापूर्वी पुरी मान वाकडी झालेली अशी. आणि त्यांना सुद्धा मी एक 5च मिनिटं फक्त त्यांना डोळे मिटायला सांगितले आणि त्यांना हील केलं. अक्षरशः त्यांची मान इतकी सरळ झाली, त्या अशी वाकडी वाकडी करून त्यांना इतका आनंद झाला की खूप त्या रेकी रेकी शिकल्यामुळे इतके सुंदर अनुभवले ना. स्वप्नामध्ये पण दृष्टांत होतात, असे प्रत्यक्षात पण होतात. लोक सुद्धा इतकी छान बोलतात ना की कल्पनेच्या पलीकडे. आणि खूप सुंदर सुंदर अनुभव येतात. काय प्रश्न सुटत गेले त्यामुळे. जे आपण एवढे वर्षानुवर्ष अरे कसं होईल काय होईल हे विचार करत होतो, परंतु माझ्या मते खरंच खूप सरांनी आज 4 महिने झाले खूप छान सांगितलं. सगळ्या गोष्टी इतक्या समजून सांगितल्या, पटण्यासारख्या सांगितल्या. आता मगाशीच एक गोष्ट सांगते तुम्हाला. मिस्टरांनी फोन केला, त्यांच्या कंपनीत एक पावती त्यांच्याकडे होती, ती सापडत नव्हती. फार गरजेची होती. मी 1 तास शोधत होते, नाही सापडली मला. आणि वैतागले आणि देवपूजा करायला बसले. आणि मग स्वामींना सांगितलं रेकी, देवपूजा झाल्यावर रेकीचं थोडं हिलिंग केलं आणि म्हटलं की काही असू दे, मला ती पावती सापडली पाहिजे, कशी कुठेही असू दे, मला ती मिळालीच पाहिजे ह्या 1 तासामध्ये 8:30 वाजेपर्यंत. आणि तेवढ्यात मिस्टर सुद्धा आले, ते बसलेले तिथे खुर्चीमध्ये. आणि अचानक त्यांचं लक्ष त्या पावतीकडे गेलं. मला म्हटले मगाशी, अरे हीच पावती आहे. म्हटलं ही पावती मगाशी नव्हती, दुसरी होती. कारण त्याच्यावर तारीख होती 22 तारीख. आणि त्यांना जी पावती पाहिजे होती ती 7 तारखेची होती. आणि ती पावती आम्ही शोधली, माझ्या आईने शोधली नव्हती तिथे. फक्त ती एकच पावती होती, पण ती दुसरी पावती कुठून आली आम्हाला अजूनही कळलं नाही. आम्हाला इतका आनंद झाला, अरे ही पावती आली कुठून. ते म्हणतात सरांचे खूप खूप धन्यवाद. सरांनी